श्रीवर्धन शहरात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार रणकंदन सुरू आहे। शिवसेनेच्या स्थानिक नेत्यानं लावलेल्या बॅनरवर शहरातील विकास कामांबाबत उपहासात्मक मजकूर छापला होता। याला राष्ट्रवादीनं आक्षेप घेतल्यानंतर नगरपालिकेनं शहरात परवानगी न घेता लावलेले दोन्ही पक्षाचे बॅनर काढून टाकले। शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्यानं त्याच्या खासगी जागेत जाहिरात फलक उपलब्ध केले होते। यावर श्रीवर्धन शहरातील विकास कामांवर उपहासात्मक टीका करत अनेक प्रश्न उपस्थित केले होते। शहरातील अपूर्ण कामांची खिल्ली उडवण्यात आली होती। या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली। परवानगी न घेता लावलेले हे जाहिरात फलक हटवण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादीनं नगरपालिका आणि पोलिसांकडे केली होती। यानंतर शहरातील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना आपले फलक हटवण्याच्या सूचना नगरपालिकेनं केल्या। त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वतःहून हे शुभेच्छांचे आणि पक्षविषयक प्रचाराचे बॅनर फलक काढून टाकले। मात्र किनाऱ्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवर अद्यापही काही बॅनर लावलेले आहेत। त्यामुळे नगर परिषद प्रशासनावर बॅनरबाबत दुहेरी भूमिकेचा आरोप होतोय। दरम्यान शहरात कोणताही बॅनर किंवा कमान लावण्यापूर्वी परवानगी घेणं आवश्यक आहे, अन्यथा नगर परिषद आणि प्रशासनानं अशा अनधिकृत बॅनरबाबत तातडीनं कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेकडे केली आहे। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।